या बुलेटिनमध्ये आता बातम्या बघूयात. सुपरफास्ट 100. महायुती सरकारमधल्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात सापडल्यात. बोर्डीकरांनी भर कार्यक्रमात एका ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी दिली. त्यासोबत त्याला सेवेतनं बडतर्फ करण्याचा इशारा दिला. आमदार रोहित पवारांनी त्यांचा अरेरावीचा व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यासोबत मुख्यमंत्र्यांकडे कारवाई करण्याची मागणी केली. कार्यक्रमासाठी कमी लोक आले म्हणून रागवणं हे समजण्यासारखं आहे, मात्र त्यासाठी अधिकाऱ्याला कानाखाली मारण्याची धमकी देणं हा केवळ त्या अधिकाऱ्यांचा नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा अपमान आहे. चूक असेल तर नक्कीच अधिकाऱ्यावरती कारवाई व्हावी, मात्र अशी धमकी देणं योग्य नाही. त्यामुळे मंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी रोहित पवारांनी केली. रोहित पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडिओनंतर मेघना बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिलं. मी सर्वसामान्यांच्या हक्कासाठी बोलले, मात्र सध्या रोहित पवारांना काही काम उरलं नसल्यामुळे ते असे व्हिडिओ ट्विट करतात असं म्हणत रोहित पवारांना त्यांनी टोला लगावला. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या नव्या वक्तव्यामुळे ते पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय, असं वादग्रस्त वक्तव्य शिरसाटांनी केलं. संजय शिरसाटांच्या वादग्रस्त वक्तव्याचा रोहित पवारांनी चांगला समाचार घेतला. शिरसाट साहेब, पैसा तुमच्या घरचा नसला तरी निवडणुकीच्या वेळी ज्यांना तुम्ही मायबाप म्हणता त्या मायबाप जनतेचा आहे. त्यामुळे सरकारचा पैसा आपल्या घरचा नाही म्हणून कशी उधळपट्टी करण्याचा किंवा बॅगा भरण्याचा अधिकार कुणाला नाही, असं ट्विट करत रोहित पवारांनी हल्लाबोल केला. मुंबईमध्ये आज युगेंद्र पवारांचा साखरपुडा झाला. त्यानिमित्तानं पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र आलं. यापूर्वी जय पवार यांच्या साखरपुड्यात पवार कुटुंब एकत्र आलं होतं. मंत्री शंभूराज देसाईंनी आपलं शासकीय निवासस्थान असलेल्या मेघदूत बंगल्यावरती प्रवेश केला. तब्बल 55 वर्षांनंतर देसाई कुटुंब मेघदूतवरती वास्तव्यास गेलं. यावेळी गृहप्रवेशावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले. मेघदूत बंगल्यावर शंभूराज देसाई यांचं बालपण गेलंय. आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता. बाळासाहेबांच्या कारकिर्दीत पक्षांतर्गत निवडणुका व्हायच्या त्या मध्यंतरी उद्धव ठाकरेंनी बंद केल्या. बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून ते त्या पदावरती बसले, मात्र कुठलीही घराणेशाही नसलेल्या आणि कुठलीही मक्तेदारी नसलेल्या एकनाथ शिंदेंनी आमचं नेतृत्व केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या मजबूतीसाठी पावलं उचलली जात आहेत, असं वक्तव्य योगेश कदम यांनी केलं. पनवेलमधील डान्स बार मनसैनिकांनी फोडला. शेकापच्या मेळाव्यात भाषण करताना राज ठाकरेंनी रायगड जिल्ह्यातील डान्स बार या संदर्भात भाष्य केलं होतं. रायगडमध्ये परप्रांतीयांचे सर्वाधिक अनधिकृत डान्स बार आहेत असा उल्लेख राज ठाकरेंनी केला. त्यानंतर अवघ्या 12 तासातच पनवेलमधील डान्स बार मनसे कार्यकर्त्यांनी फोडलाय. पनवेलमधील नाईट रायडर हा डान्स बार फोडण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचा कॉल करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. सोलापुरात गळती रोखण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा स्तरावरती समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर केली जाईल. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली. भरणेंना शुभेच्छा देत कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. माण खटाव परिसराला संपूर्णतः दुष्काळमुक्त करणार असल्याचा संकल्प मंत्री जयकुमार गोरेंनी केला. तर संकल्प पूर्ण केल्याशिवाय 2029ची निवडणूक लढणार नसल्याचे ते म्हणाले. पुण्यामध्ये कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या निवासस्थानाबाहेर ढोल ताशाच्या गजरात जल्लोष करण्यात आला. पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यानं निर्दोष मुक्तता झाल्यामुळे रॅली काढली गेली. स्वतः पुरोहित रॅलीमध्ये सहभागी झाले. धुळ्यातील साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात वसलेलं चिवटीबारी हे ठिकाण सध्या पर्यटकांचं मुख्य आकर्षण ठरलंय. घनदाट जंगलात गायका डोंगरावरनं 250 फूट उंचीवरनं कोसळणारा हा धबधबा पर्यटकांना खुणावू लागलाय. रायगड जिल्ह्यातील आंबेघर धबधबा कोसळायला लागलाय. धबधबा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली. सुटीचा दिवस असल्यामुळे पर्यटनाला नागरिकांनी पसंती दिली आहे. पावसाळ्यात कोकणातलं सौंदर्य अधिकच खुलतं. हिरवागार निसर्ग आणि दाट धुक्याची चादर पसरल्यामुळे सर्वांनाच निसर्गाची भुरळ पडली आहे. श्रावण मास सुरू असताना अधूनमधून पडणाऱ्या श्रावणधारांनी वातावरण अधिकच आल्हाददायक होत आहे. बीडच्या सौताडामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. त्यामुळे धबधबा कोसळायला सुरुवात झाली. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली.
गडचिरोलीच्या पेदुळवाही गावामध्ये रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे जखमी व्यक्तीला खाटेवरून नेण्याची वेळ आली. 3 किलोमीटर पायपीट करून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यामुळे तातडीनं रस्त्यासोबतच रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची मागणी केली जाते. वांगणी परिसरातून जाणाऱ्या कर्जत पुणे महामार्गाला खड्ड्यांचं ग्रहण लागलंय. जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. खड्डेमय रस्त्यामुळे वाहन चालक हैराण झालेत. वसईमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गावरती सतत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे शाळकरी मुलांसोबतच नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं वाहतूक कोंडीवरती तोडगा काढण्याची मागणी स्थानिकांनी केली. पिंपरीमध्ये शेअर मार्केटमधनं 5 ते 20% परतावा देण्याच्या आमिषातून महिलेची फसवणूक करण्यात आली. 54,60,000 रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली. सांगलीमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींनी आंदोलन केलं. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी करण्यात आली. आंदोलकांची दखल न घेतल्यामुळे आक्रमक होत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला गेला. मानवी मेंदूत प्लास्टिकचा शिरकाव झाल्याचं एका संशोधनातून समोर आलंय. मानवी मेंदूमध्ये प्लास्टिकचा प्रवेश झाल्यामुळे मेंदूशी संबंधित डिमेन्शिया, अल्झायमर तसंच स्मृतिभ्रंश यांसारखे आजार होण्याचा धोका वाढल्याचा दावा करण्यात येतोय. चंद्रपूर महानगरपालिका आणि आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया यांच्यात 3 वर्षांसाठी करार करण्यात आलाय. वाढती उष्णता आणि पुराचा धोका कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. दरम्यान 200हून अधिक गरजू कुटुंबांना त्यांच्या घरांना उष्णतेविरोधात विशेष तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं जाणार आहे. यावल येथील बाजार समिती सभागृहात केळी लागवड आणि व्यवस्थापनाच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी कार्यशाळेत कृषी तज्ज्ञ आणि केळी उत्पादकांनी हजेरी लावली. पिकावर पडणारे विविध रोग, आजार याबाबत उत्पादकांना आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील 100 वर्ष जुना असलेला मालगुजारी तलाव 2 दिवसांपूर्वी फुटला होता. त्यावेळी या तलावातील तब्बल 50 लाखांच्या मासोळ्या ऐन मच्छीमारी हंगामात वाहून गेल्यामुळे तब्बल 176 कुटुंबावर आर्थिक संकट कोसळलंय. चोपडा आगाराला आता नव्या ई-बसेस मंजूर झाल्या आहेत. धुळे मार्गे नाशिक आणि चोपडा आगाराला या बसेस मिळणार आहेत. या पार्श्वभूमीवर चार्जिंग पॉइंट्सचं काम देखील आगारात पूर्णत्वाकडे गेलंय. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील कुरखेड आणि निंबी या गावात स्मशानभूमी नसल्यामुळे गावात कुणाचा मृत्यू झाला तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करायचे कुठे असा सवाल गावकऱ्यांना पडतोय. अंत्यविधीसाठी प्रेत घेऊन गावकऱ्यांना भटकंती करावी लागते. येत्या 7 ऑगस्ट रोजी कुरेशी समाजाकडनं सोलापुरात मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी कुरेशी समाजानं बैठक घेतली. मागील 15 दिवसांपासून राज्यभरात म्हशीची खरेदी विक्री त्याचसोबत मटण विक्री बंद करत कुरेशी समाजानं काम बंद आंदोलन केलंय. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता नुकताच पंतप्रधान मोदींच्या हस्ते वितरित करण्यात आला. यावेळी मावळमधील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. मावळ तालुक्यात ठाकरवाडी, शिंदेवस्ती आणि सोमाटण येथील वनहद्दीतील आदिवासी कुटुंबांना जमीन देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 5 पिढ्यांपासून राहणाऱ्या कुटुंबांना कायदेशीर हक्क मिळणार आहे. मावळचे आमदार सुनील शेळकेंनी यासाठी पाठपुरावा केला होता. लोणावळ्यातील मुख्य बाजारपेठेतील बॅरिकेड्समुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तक्रार करूनही प्रशासनानं दखल न घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे व्यापाऱ्यांनी उद्या बाजारपेठ बंद ठेवण्याचा इशारा दिलाय. दरम्यान तातडीनं बॅरिकेड्स हटवण्याची मागणी करण्यात आली. जळगावात मागील महिनाभरात भटक्या कुत्र्यांनी तब्बल 579 नागरिकांचे लचके तोडलेत. रात्री अपरात्री नागरिकांवरती हल्ले करण्याचं प्रमाण वाढलंय. मात्र पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. सिंधुदुर्गात 1 ऑगस्टपासून सागरी मासेमारीला सुरुवात झाली. निवती बंदर या ठिकाणी सकाळी 7 वाजता माशांचा लिलाव सुरू झाला. त्यामुळे ऐन श्रावणात निवती किनारी खवय्यांची मोठी गर्दी झाली. विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच देशभक्तीसोबतच शेतकऱ्यांविषयी आणि सैनिकांविषयी आदर वाटावा यासाठी नवा उपक्रम राबवला जाणार आहे. येत्या 15 ऑगस्टपासून देशभक्तीचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली.
अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील बेसखेडा शेतशिवारात काम करत असताना अचानक विजेची तार अंगावरती पडल्यामुळे शेतकऱ्यासोबतच त्याच्या 2 बैलांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते। बुलढाण्याच्या खामगाव येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला। यावेळी महोत्सवाला कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी भेट दिली। त्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांबद्दल माहिती जाणून घेतली। मिरजमधील सम्राट श्री दत्त मंदिर गणेशोत्सव मंडळाच्या तब्बल 18 फुटी गणेश मूर्तीचा मोठ्या थाटामाटात आगमन झालं। हजारोंच्या संख्येनं गणेश भक्तांनी मुखदर्शन सोहळ्याला गर्दी केली। मुक्ताईनगरमधील विद्यार्थिनींनी भारतीय सीमेवरील सैनिकांना राख्या पाठवल्यात। भारतीय सीमेवर तैनात असलेल्या जवानांना राखी पाठवून विद्यार्थिनींनी सैनिकांप्रती असलेलं प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली। वाशिम जिल्ह्यात आमदार भावना गवळींकडून त्यांच्या मतदारसंघात 3 लाख राख्या पाठवल्या जाणार आहेत। यासाठी लगबग सुरू आहे। गेल्या 27 वर्षांपासून आमदार गवळी त्यांच्या मतदारसंघात राख्या पाठवतात।